हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर हा व्लॉग ना संडेचा आहे आणि आता मी जरा नाश्ता वगैरे करायला घेतलेला होता। तर आज नाश्त्यामध्ये ना मी आप्पे करायचे होते मला, तर त्याची सगळी जी काही तयारी आहे ती करायला घेतलेली होती। आणि इकडे अपेक्षा ना सगळा कढीपत्ता वगैरे काढून वेगळा करत होती। म्हणजे मग मी डब्यामध्ये सगळा स्टोअर करून ठेवत असते फ्रीजमध्ये। तर तेच ती सगळं काढत होती आणि इकडे सक्षमही आज जसं की संडे आहे तर घरीच होता तो। सकाळी ट्युशन वगैरे नव्हती त्यामुळे तो झाडाला वगैरे पाणी देत होता आणि मी इकडे नाश्ता बनवायला घेतलेला होता। तर नाश्त्यामध्ये मी आज आप्पे करत होती आणि डाळ तांदूळ वगैरे ना काहीच भिजत वगैरे घातलेलं नव्हतं, म्हणून आता इन्स्टंट आप्पेच करायला घेतलेले होते मी। तर रव्यामध्ये दही वगैरे टाकून ना भिजवून ठेवला होता थोडा वेळ मी रवा, आणि त्यानंतर मग काही भाज्या वगैरे टाकून घेतलेल्या होत्या। कारण असं म्हणजे साध्या आप्प्यापेक्षा ना थोड्या भाज्या वगैरे टाकल्या की छान चविष्ट लागतात आप्पे, म्हणून थोडा कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली होती मी त्याच्यामध्ये। आणि अशा सगळ्या भाज्या वगैरे टाकल्या की छान वाटतात आप्पे टेस्टला। आणि माझ्याकडे मुलांनाही असे एकदम सिंपल आप्पे असे आवडत नाही आणि थोड्या भाज्या वगैरे टाकल्या की आवडीने खातात ते। तर एखाद्या वेळेस आपल्याला नाश्ता वगैरे बनवायचा आहे आणि डाळ तांदूळ वगैरे भिजवायला आपण विसरलो तरीही आपण हा नाश्ता अगदी इन्स्टंट ना झटपट बनवू शकतो आणि चवीलाही खरंच खूप छान लागतो। कारण रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवावं हा प्रश्न आपल्याला पडलेलाच असतो, त्यावेळी आपण इन्स्टंट ही रेसिपी ट्राय करू शकतो। त्याचप्रमाणे जर अचानक कोणी पाहुणे वगैरे आले तर अगदी वेळेवरनं आपण झटपट हे आप्पे बनवू शकतो। खूप छान अशी रेसिपी आहे ही। तर चला, आता सगळे आप्पे वगैरे माझे बनवून झालेले होते। आधी मुलांना वगैरे नाश्ता देऊन दिला मी, त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि इकडे आता कुणालची आंघोळ वगैरे झालेली होती, कारण त्यालाही आता पत्रिका वगैरे देण्याकरितानं जायचं होतं। तर चला, आत्ताच नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता कुणाल खाली माझ्या भासऱ्यांकडे आणि दिराकडे पत्रिका देण्यासाठी गेलेला आहे। तर खाली सगळ्यांना पत्रिका वगैरे देऊन आलेला होता कुणाल, आणि त्यानंतर काही अजून त्याला थोड्याफार न्यायच्या होत्या, म्हणजे जेवढ्या जमेल तेवढ्या आज तो देऊन देईल, बाकी नंतर मग आम्ही बघू। आणि थोडीफार त्याला खरेदी वगैरे पण करायची आहे, तर यांच्यासोबत तो मग चाललेला होता। चला, मी आता काय किचनमधलं बघते स्वयंपाकाचं जरा, तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा। अपेक्षाचा पेपर आहे उद्या, अभ्यास करत बसलेली आहे ती। तर चला, तर चला आता ना जेवणामध्ये मी आज चिकनची भाजी केलेली होती, कारण आज जसं की संडे होता आणि बऱ्याच दिवसापासून ना नॉनव्हेज बनलेलं नव्हतं घरी, म्हणून मग आज हे चिकन घेऊन आलेले होते। तर आज चिकनचीच भाजी केलेली होती मी, आणि आता वरून थोडी कोथिंबीर वगैरे टाकून घेतली। तर चला, आता माझा स्वयंपाकही झालेला आहे आणि सगळं आवरून झालेलं आहे आणि जेवणामध्ये नॉनव्हेज बनवलेलं आहे मी आज, संडे आहे त्याच्यामुळे। तर चला, स्वयंपाक झालेला आहे आणि आता यांना आणि कुणाला यायला जरा वेळ आहे आणि मुलांनाही आता भूक वगैरे लागलेली आहे, तर त्यांना आधी जेवायला देते। तर आधी ना पापड वगैरे तळून देते मी। तर मुलांना ना उडदा मुंगाचे जे पापड असतात ना, तर ते तळलेले त्यांना खूप आवडतात, म्हणून ते पापड मी तळायला घेतले होते। कारण आता त्या दोघांना आधी जेवायला देऊन देईल, कारण यांना यायला जरा उशीर होता, कारण कुणाला देखील ना लग्नासाठी काही कपड्यांची वगैरे शॉपिंग करायची होती, म्हणून जरा उशीरच होता त्यांना यायला। त्याच्यामुळे मग मुलांनाही आता भूक लागलेली होती, त्यामुळे मग पापड वगैरे तळून घेतली आणि त्यांना जेवायला वगैरे दिलं। मात्र सक्षमला पनीरचीच भाजी खायची होती, म्हणून मग रात्रीची थोडी भाजी होती तर मग त्याला ती दिली आणि अपेक्षालाही मग वाढून दिलं। त्यांची जेवणं वगैरे झाली, त्यानंतर मग कुणाल आणि हे देखील आलेले होते। त्यानंतर मग आमची जेवणं वगैरे झाली, जरा वेळ आराम वगैरे केला आणि आता चहा वगैरे घेतलेला आहे। आणि आता त्यानंतर ना मग मी माझ्या नंदेकडे कुणालला घेऊन गेलेली होती पत्रिका देण्याकरिता। ते काही शूट नाही घेतलं मी, मोबाईल नव्हता नेलेला,
आणि आता तो निघतो आहे, कारण उद्या सकाळी त्याचं ऑफिस आहे. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.